आयुर्वेद तज्ञ डॉक्टर मनीषा जेजूरकर यांनी राहत्या घरात टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवलंय। 2 लहान मुलं, सुखी संसार असं चित्र बाहेरनं दिसत असताना असं नेमकं काय घडलं की या डॉक्टर महिलेला इतका मोठा निर्णय घ्यावा लागला आणि त्यानंतर प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ असलेल्या त्यांच्या पतीवर गंभीर आरोप झाले असून पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे आपण बघूया हा रिपोर्ट। मात्र डॉक्टर मनीषा यांचा पती डॉक्टर निलेश मानसिक छळ करत होता आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। नातेवाईकांच्या तक्रारीवरून गंगापूर रोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला। डॉक्टर निलेश जेजूरकर यांच्यावर डॉक्टर मनीषाच्या माहेरच्या व्यक्तींनी गंभीर आरोप केले, ज्यामध्ये डॉक्टर निलेश जेजूरकर यांचे त्यांच्याच विभागाच्या डॉक्टर महिलेशी विवाहबाह्य संबंध होते। त्यामुळे डॉक्टर मनीषाला निलेश मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता असा गंभीर आरोप केला आहे। माझ्या बहिणीने मला सांगितलं होतं की तिला संशय आहे की तिच्या पतीचे डॉक्टर निलेश जेजूरकर यांचे डॉक्टर यांच्याबरोबर विवाहबाह्य संबंध आहे आणि याची कल्पना तिच्या घरच्या कुटुंबियांना पण होती। याबद्दल ती वारंवार त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचा आवाज ह्या सगळ्या प्रकरणात दाबला गेला आहे। या ठिकाणी मी जे फोटोग्राफ बघितले त्यामध्ये मला दोरीची उंची, दोरीची लांबी ही खूप दिसते आणि ती खाली पडलेली आहे। मला हे थोडंसं संशयास्पद वाटत आहे आणि त्याबद्दल पोलिसांनी चौकशी करावी। जर दोषी नसते तर त्यांनी घरच सोडलं नसतं। घर सोडायचं काही कामच नाही त्यांना। जर दोषी आहे मग ते पळून गेले म्हणजे याचा अर्थ काय? घरात सापडत नाही, घराला कुलप आहे म्हणजे याचा अर्थ काय? म्हणजे तुम्ही काहीतरी केलं म्हणूनच तुम्ही घर सोडून जाताय ना, असा आमचा संशय त्यांच्यावरती आहे। डॉक्टर मनीषा यांच्या बहिणीनं डॉक्टर निलेश जेजूरकर यानं मानसिक छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोप केला आहे। डॉक्टर निलेश जेजूरकर आणि संबंधित डॉक्टर महिला फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। डॉक्टर निलेश जेजूरकर आणि डॉक्टर मनीषा यांच्या मोबाईलचाही तपास करण्यात येतोय। त्या फिर्यादीमध्ये त्यांनी म्हणल्याप्रमाणे डॉक्टरांचा घरात असलेल्या संबंधावर कायम वाद होत होते आणि त्याच्यावरून त्या मॅडमने आत्महत्या केलेली आहे अशी फिर्याद दिली आहे आणि त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीचा शोध घेण्यासाठी गुन्हा दाखल झाल्यावर लगेच टीम रवाना केली आहे। डॉक्टर असलेल्या एका महिलेनं इतकं टोकाचं पाऊल का उचललं? मानसिक छळाचे आरोप कितपत खरे आणि या प्रकरणातील इतर संशयित अँगलमध्ये नेमकं काय दडलंय याकडे आता संपूर्ण नाशिकचं लक्ष लागलंय। किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।